चला तर मंडळी, आज आपण अतिशय पौष्टिक प्रोटीनयुक्त आणि वेगळा नाश्ता बनवतोय। 1 कप मूग डाळ 2 तास पाण्यात भिजवायची। छान डाळ भिजली आहे, पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात काढायची। त्यामध्ये पाव कप दही, आलं आणि हिरवी मिरची सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर फक्त 2-3 चमचे पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं। जास्त पाणी अजिबात घालायचं नाही, पातळ करायचं नाही। बॅटर छान वाटून झाले, त्यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद घालायची आणि 2 मिनिटं हे चांगलं फेटून घ्यायचं। झाकून 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। 10 मिनिटं होत आले, स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं। रवा छान फुलला, मिश्रण थोडं दाटसर झालंय, अर्ध्या लिंबाचा रस आणि चमचाभर अजून पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। ढोकळा प्लेटला तेल लावलेलं आहे, यामध्ये आता अर्धा टीस्पून सोडा घालायचा, 1-2 चमचे पाणी घालून मिक्स करायचं। प्लेटमध्ये मिश्रण काढायचं, 12 ते 15 मिनिटं मंद ते मध्यम आचेवर स्टीम करायचं। मस्त स्टीम झाले, हा नाश्ता गार करायचा, मोठ्या चौकोनी कापांमध्ये कापून घ्यायचा। एकाचे 2 भाग करायचे सँडविच सारखे। जिरे मोहरी कढीपत्त्याच्या फोडणीवर दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करायचे। डाळीचे सँडविच तयार आहे, नक्की ट्राय करा।